नोट याच्याकडे चिल्लर नाही. असं हे मोठा काय मोठा पार्टनर आहे तो. शूटिंग काढायले का? शूटिंग काढायले. अरे लय फेमस होशील तू आता. लय लोक बघतात तुला. लाखो लोक बघणार. इंस्टाग्राम टाके ना वो. तर नमस्कार मंडळी. तर आज होता गाईस आमचं उज्जैनचा लास्ट डे. परत सकाळ सकाळी लवकर उठून म्हणजे 4 ला उठून आम्ही गेलो कालभैरव मंदिरला. तिथे गर्दी तर खूपच होती पण त्यापेक्षाही जास्त पॉवर पण लय होती. म्हणजे तिथे पोहोचल्यावर असं म्हणतात की जर तुमच्या काही निगेटिव्हिटी असेल, चुकीचे सवय, काही पाठीमागे काही वाईट असेल, कसलंही असलं तर ते निघून जातं. जसं उज्जैनला प्रोटेक्ट करतो तसं हे तुम्हाला देव प्रोटेक्ट करताय. फक्त आपलं मन स्वच्छ असलं की सगळं देव सगळ्यात साधे. तिकडे आम्हाला अघोरी बाबा भेटले जे 12 वर्ष तपस्या केले होते. तर त्यांना बघितलं. त्यांनी द्वार उघडतात आणि त्यांनी पहिलं दर्शन घेतात, मग नंतर आम्हाला सगळ्यांना दर्शन देतात. या देवाला असं म्हणतात की गार्ड ऑफ उज्जैन, म्हणजे कालभैरव देव आहे तो पूर्ण उज्जैनला प्रोटेक्ट करतो. म्हणजे गार्ड ऑफ उज्जैन म्हणतात गाईस. आणि लई पॉवरफुल देव आहेत. जर तुम्ही महाकालचं दर्शन घेतल्यानंतर जर कालभैरवचं दर्शन घेतलं नाही तर ते काहीच उपयोग नाही. तर तुम्ही महाकालला जाऊन कालभैरवचं दर्शन घ्यायलाच पाहिजे असं म्हणतात. आम्ही दर्शन वगैरे मस्तपैकी घेतलं. आम्हाला प्रसन्न झालं. आम्हाला मस्त वाटलं, एकदम पॉझिटिव्हिटी वाटलं आणि मस्त वाटलं. तर तुम्ही पण एकदा नक्कीच इथे व्हिजिट करा. तर त्यानंतर आम्ही सकाळ सकाळी काहीच पिलो नव्हतो, काहीच खाल्लो नव्हतो, म्हणून एक चहा घेतलो मस्तपैकी. त्यानंतर परत आम्ही बसमध्ये बसून निघालो घृष्णेश्वरला. आमच्या ट्रिपचं लास्ट ज्योतिर्लिंग होतं, तिकडे निघालो. आता लई भूक लागली होती म्हणून आम्ही हॉटेलला थांबलो आणि मस्तपैकी इडली वडा नाश्ता केला आणि सरने फुल आमच्यासाठी पराठा वगैरे दिला होता. ते वगैरे फुल करून आम्ही निघालो घृष्णेश्वरला. तिकडे जाता जे व्ह्यू आम्ही बघितले गाईस तुम्ही बघा. आम्ही एवढं टॉपला गेलतो की आम्ही हायस्ट टॉपचे विषय ते वेगळी गोष्ट, पण आम्ही लई टॉपला गेलतो गाईस. व्ह्यू असलं भारी दिसत होतं ना गाईस. व्हिडिओ मध्ये दिसत नाही तर ते व्हिडिओ मध्ये बघण्यात मजा येते गाईस. तर तिकडे आम्ही पोहोचलो आणि लाईन तर तिकडे ॲज ऑलवेज तिकडे लाईन होतीच. नोट याच्याकडे चिल्लर नाही. असं हे मोठा काय मोठा पार्टनर आहे तो. शूटिंग काढायले का? शूटिंग काढायले. अरे लय फेमस होशील तू आता. लय लोक बघतात तुला. लाखो लोक बघणार. इंस्टाग्राम टाके ना वो. फायनली लाईन पार करून आम्ही पोहोचलो पुढे. असं रूल आहे की शर्टलेस जायचं बॉईजनी, कारण तिकडे स्पर्श करून दर्शन घ्यायचं असतं. आपण स्पर्श करून दर्शन वगैरे मस्तपैकी भेटलं आणि मजा आली गाईस. ह्या ट्रिप मध्ये खूप मजा आली, खूप मजा केलो. आणि सरांनी पण आम्हाला खूप काय काय सांगितलं, काय काय दाखवलं, त्यासाठी खूप धन्यवाद. तर तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर खूप धन्यवाद. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये डायरेक्ट सिरीज मध्ये. बाय.